2022 दिनांक 30 सप्टेंबर 2025. आज ग्रंथराज दासबोध दशक 9वा गुणरूप. काल परामर्श भाग एक झालाय. आज परामर्श भाग 2 परामर्श घेणार आहेत आदरणीय डॉक्टर रुपालीताई कापरे. आज मनाच्या श्लोकांचे वाचन करणाऱ्या रश्मीताई देसाई आणि आज दशक 9वा याचा परामर्श घेणाऱ्या आदरणीय डॉक्टर रुपालीताई कापरे यांचे शिवथरगळ नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहातर्फे आभार मानते. त्यांनी असंच मार्गदर्शन करण्यास वरचेवर या समूहावर यावं अशी समूहातर्फे त्यांना विनंती करते. आजच्या परामर्शाबद्दल ज्यांना आपलं मत व्यक्त करायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं. परामर्शानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपणहून बाहेर पडावे. रुपालीताई, आपण परामर्श घेण्यास सुरुवात करा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे. यो जातो मरुदंशज क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम जय राम जय जय राम. शिवथरगळ ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहावर या 6व्या आवर्तनामध्ये मला जी संधी मिळाली कालपासून 9व्या दशकाचा परामर्श घेण्याची, पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांबद्दल कृतज्ञ आहे. आणि आज 6 ते 10 या समासांचं समालोचन किंवा ते सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. श्रीरामांना, श्री समर्थांना, मारुतीरायांना सर्वांना आधी वंदन करते, समर्थांना वंदन करते. आणि तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. काल आणि आज म्हणजे आज अष्टमी आहे, त्यामुळं अष्टमीच्या निमित्तानं आपल्याला देवीचीही आराधना करायची. थोडीशी आता उदयदादांनी अतिशय सुंदर सरस्वतीचं गीत लावलं, त्यामुळं मला आता सरस्वतीचं गीत म्हणायची आवश्यकताच नाही असं वाटायला लागले. तसंच भवान्यष्टक आणि महालक्ष्मीष्टक अशी 2 अष्टकं या नवरात्रात बोलली जातात. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की भवान्यष्टकाची निर्मिती कशी झाली. तर एकदा शंकराचार्य शाक्त संप्रदायाच्या त्याच्यावर थोडासा आपली मतं मांडण्यासाठी निघालेले होते. वाटेत खूप थकले, एका झाडाखाली झोपले होते आणि झोपले असताना त्यांना एकदम क्षीण आला, खूप क्षीण आला, थकल्यासारखं वाटायला लागलं. त्यांना असं वाटलं की आपल्याला म्हणजे काही भूक लागलेली आहे, काही खायला नाही, काही प्यायला नाही, काय करावं, त्राणच राहिलेलं नाही. आणि झाडाखाली झोपले असताना एक तिथून गवळण जात होती. तिच्या डोक्यावर दह्याचं मडकं होतं. शंकराचार्यांच्या पोटात भुकेनंही आग होती आणि खूप तहानही लागलेली होती. त्यांनी गवळणीला हाक मारली आणि तिला म्हटलं की मला खूप तहान लागलेली आहे, मला तुझ्यातलं दही दे, भूकही लागलेली आहे. तर ती म्हणते तुम्ही इथं या आणि घ्या. तर आचार्य म्हणतात की मला इथं थकलेलं आहे, तिथपर्यंत येण्याची मला शक्ती नाही, मी शक्तीशिवाय कशी येऊ. तेव्हा ती गवळण हसते आणि म्हणते की शक्तीशिवाय कुणी एक पाऊलसुद्धा टाकू शकत नाही
आणि तुम्ही शक्तीचं खंडन करायला चाललेले आहात, कारण ते शाक्तमताचं खंडन करायला चाललेले होते. आणि ते ऐकल्यावर शंकरांचे डोळे खडकन म्हणजे जागे झाले, उघडले गेले आणि त्यांना लक्षात आलं की ही गवळण साधी कोणी नाही आहे, तर आदिमाया आदिशक्ती ही जगदंबा त्यांच्यासमोर आलेली आहे. आणि क्षणार्धात त्यांच्या मनातलं शिवशक्ती हे जे भिन्न असण्याचं जी भावना होती, द्वैत होतं, ते नष्ट झालं. आणि त्यांनी भगवतीच्या समोर लोटांगण घालून तिचे चरण पकडले आणि त्याच वेळी त्यांच्या मुखातून शब्द निघाले, गतिस्त्वं 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 भवानी. आपल्याला माहिती आहे, मी थोडंसंच म्हणते कारण मला वेळेत पुन्हा विवरण पण करायचं आहे. न तातो न माता न बंधुर्न दाता न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भर्ता न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. भवाब्धावपारे महादुःखभीरु प्रपन्नः प्रकामी प्रलोभी प्रमत्तः कुसंसारपाशप्रबद्धः सदाहं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. न जानामि दानं न च ध्यानयोगं न जानामि मन्त्रं न च स्तोत्रमन्त्रं न जानामि पूजां न च न्यासयोगं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. न जानामि पुण्यं न जानामि तीर्थं न जानामि मुक्तिं लयं वा कदाचित् न जानामि भक्तिं व्रतं वापि मातर् गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. कुकर्मी कुसंगी कुबुद्धिः कुदासः कुलाचारहीनः कदाचारलीनः कुदृष्टि कुवाक्यप्रबद्धः सदाहं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. प्रजेशं रमेशं दिनेशं महेशं सुरेशं दिनेशं निशीथेश्वरं वा कदाचित् न जानामि चान्यं सुराणां शरण्ये गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. विवादे विषादे प्रमादे प्रवासे जले वानले पर्वते शत्रुमध्ये अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. अनाथो दरिद्रो जरारोगयुक्तो महाक्षीणदीनः सदा जाड्यवक्त्रः विपत्तौ प्रविष्टः प्रणष्टः सदाहं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. आणि डॉक्टर खरवंडीकरांनी फार सुंदर भगवती सरस्वतीचं स्तोत्र रचलेलं आहे. फक्त त्यातल्या 2 ओळी म्हणते. विजयतां सरस्वती भारती भगवती सरस्वती भारती इंदुकुंदहारसिता शुभ्रवाससावृता पद्मासनभूषिता ब्रह्माच्युत शिवमहिता विलसती या गुणवती विजयतां सरस्वती भारती विजयतां सरस्वती भगवती. धन्यवाद. आपण फार मोठ्या मोठ्या लोकांकडून ज्यांचा मोठा अभ्यास आहे किंवा त्यांचा अधिकार आहे, अधिकार हा शब्द मला आठवत नव्हता, तर अशांनी हे पुढचे सगळे म्हणजे सगळेच पहिल्यापासूनचे समास आपल्याला समजावून दिलेले आहेत. आणि आज 6वा समास गुणनिरूपण, मला असं वाटतं की तो SM कुलकर्णी दादांनी सरांनी केलेलं होतं निरूपण. 2 दिवस केलेलं होतं, खूप सुंदर केलेलं होतं. आता मला ज्या पद्धतीत त्याचं आकलन झालं किंवा जे सांगावंसं वाटते ते मी आता सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वांनी कृपया ते मानून घ्यावं. आता रश्मीताईंनी खूप सुंदर अशी मनाची श्लोकाची हे पण गायन केलेलं आहे आणि बाकी सगळ्यांचं तर नियोजन छानच आहे. आता बेलसरे दादा म्हणतात महाराज की या समासामध्ये समर्थांनी वेदांतदृष्ट्या आणि साधनदृष्ट्या फार मौल्यवान अशी गोष्ट सांगितलेली आहे. ती अशी की या सबंध चराचर विश्वाला जाणीव व्यापून राहिलेली. जाणीव आपल्याला नावच आहे की गुणनिरूपण आणि त्याच्यामध्ये जाणीवेचा विचार आहे. तर सचेतन म्हणजे जिवंत प्राण्यांमध्ये जाणीव आढळते
यात काही नवल नाही. जाणीव आपल्याला बघा, प्रत्येकाला तो इमोशनचं भावना तो वेगळा शब्द आहे, पण ही जाणीव आपल्याला असते आणि सचेतन प्राण्यांमध्ये आढळते, यात नवल नाही. पण अचेतन वस्तूंमध्ये सुद्धा ती असते, असा वेदांताचा सिद्धांत आहे. कारण जे आपण सगळ्या संतांकडून ऐकतो की चराचरामध्ये एकच तत्व भरून आहे आणि त्यामुळं सगळ्यांमध्ये ती जाणीव आहे. संतांचा असाच अनुभव आहे. किंबहुना विश्वात सगळीकडे भरून राहणाऱ्या जाणीवेची संवेदना अनुभवास येईल असं सूक्ष्म मन आपल्याला तयार करायला पाहिजे. कारण आपल्याला ती जाणीव समजत नाही आणि परमार्थ साधनेचा हा प्राण आहे. हे सगळं विश्व नामरूपांनी भरलेलं आहे. आपण नामरूप, गुणरूप हे सगळं गुणनिरूपण पाहतो आहोत आणि प्रत्येक वस्तूला नाव आणि रूप अशी 2 अंग असतात. रूप म्हणजे वस्तूचं बहिरंग जे महाभूतांनी विणलेलं आहे आणि नाम म्हणजे वस्तूचं अंतरंग, ते जे जाणीव रूप आहे, जे सूक्ष्म आहे, शक्तिमान आहे. रूपामध्ये बदल होतो पण नामामध्ये कधी बदल होत नाही. अचेतन वस्तूमध्ये जाणीव आणि सुप्त अवस्थेत असते. सचेतनमध्ये जाणीव ही जिवंत अनुभवायला येते. जसं विश्व हे पंचभूतांचे विणलेलं आहे, तसंच पिंड किंवा देह पंचभूतांचा विणलेला आहे. हा प्रत्यक्ष अनुभव आहे. हे आपण मागच्या समासात पाहिलं, शेवटची कल्पना पाहिलेली होती. आणि जाणीवेतून जिवंतपणातून मन प्रगट होतं. वस्तूला किंवा प्राण्याच्या शरीराला जाणीव व्यापून राहते. त्याचप्रमाणे संबंध दृश्य विश्वाला व्यापून राहणारी, धारण करणारी ही मोठी जाणीव आहे. तिला हिरण्यगर्भ किंवा ओंकार असेही म्हणतात. ऋग्वेदात असा एक मंत्र आहे, हिरण्यगर्भा समवर्तताग्रे भूतस्य जात पतिरेकर आसीत. म्हणजे विश्व उत्पन्न होण्यापूर्वी हिरण्यगर्भ एकटाच होता आणि तोच सगळ्या विश्वाचा स्वामी आहे. मांडुक्य उपनिषदातही म्हणले, ओम इति एतद अक्षरम इदम सर्वम. ओम हे अक्षरच सर्व विश्व आहे. आपण त्यास विश्वमन असं नाव देऊया. आणि या समासामध्ये समर्थांनी या विश्वमनाचं वर्णन केलेलं आहे. तर हे एकमेकवाद्वितीय ब्रह्म अस्तित्वात पूर्वी होतं. त्यामध्ये वाळूची झुळूक निर्माण झाली, ती मूळ माया आहे. आणि मूळ मायेमध्ये सत्वरजतम हे 3 गुण वास करत होते. संधी मिळताच गुणमायेचे त्रिगुण प्रगट झाले. तिनं ते त्रिगुण प्रगट केले आणि या 3 गुणात पंचमहाभूते मिसळली गेली आणि या अष्टधा प्रकृतीचा चिखल तयार झाला. अष्टधा प्रकृतीमध्ये त्रिगुण आहेत. सत्वगुण म्हणजे शुद्ध जाणीव, हे काल आपण पाहिले. तमोगुण म्हणजे नेणीव आणि रजोगुण म्हणजे जाणीव नेणीव यांचं मिश्रण 50-50%. आता हे उपाधीचं माध्यम जावं, जसं जसं बदलतं तशी तशी जाणीवेची अभिव्यक्ती बदलते. उदाहरणार्थ वात्सल्य सगळ्या स्त्रियांमध्ये आहे, पण मनुष्य योनी, गाय, कुत्रा, मांजर या विविध प्राण माध्यमातून त्याचं भिन्न भिन्न त्याचे आविष्कार आपल्याला पाहायला मिळतात. भुकेची जाणीव सगळ्यांनाच आहे, पण प्राण्यांची वेगवेगळी असते. भौगोलिक परिस्थिती किंवा उपलब्ध सामग्री यावर सगळी भुकेची अभिव्यक्ती बदलत जाते. समर्थांच्या मते जडपदार्थामध्ये जाणीव आहे, फक्त त्यांच्यात अभिव्यक्तीचं माध्यम नाही, म्हणून ती जाणीव अव्यक्त राहते. साधकानं आपली बुद्धी सूक्ष्म केली आणि विश्वव्यापी जाणीवेशी तो एकरूप झाला तर त्याला जड आणि चेतन या दोहोतील जाणीवेची प्रचिती येईल आणि आपल्याला आता ती प्रचिती घ्यायचा प्रयत्न करायचा. ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली. आपल्याला सगळ्याला माहिती आहे की भिंत तर जड होती, तिच्यामध्ये कुठली चेतना नव्हती. किंवा रेड्यामुखी वेद बनवले, तो चेतन होता, पण तरीसुद्धा त्यांची ख्याती काय सांगावी म्हणून त्यांच्यावर छान सुंदर गीत तयार आहे. आपल्याला माहिती आहे, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, वेदमैशामुखी बोलाविले, वेदमैशामुखी बोलाविले, चालविली भिंती मृत्तिकेची, चालविली भिंती मृत्तिकेची. अहो, या विश्वरूप जाणीवेशी एकरूप झाल्यामुळं किंवा सगळं चराचर आपणची झाला असे ते स्वतःच म्हणतात. ज्ञानदेवांचे अभंग आपण पाहतो. साधकानं ब्रह्मचिंतन करून आपल्यातील जाणीव व्यापक करायची असते. जितकी आपली जाणीव व्यापक होईल तितकं आपण इतरांच्या सुखदुःखाशी एकरूप होऊ. सृष्टीमधील सगळी रूपं हा त्रिगुणाचा खेळ आहे. जशा एकाच रंगाच्या विविध छटा असतात किंवा 2 रंगांच्या एकत्रीकरणातून एखादा तिसराच रंग, तिसरीच छटा निर्माण होते,
त्याप्रमाणे या त्रिगुणातून 84 लक्ष जीवयोनी निर्माण झाल्या आणि म्हणून याला समर्थांनी गुणरूप निरूपण असं नाव दिलेलं आहे. ह्या दशकाचा हे नाव किंवा हे शीर्षक आपल्याला सार्थ ठरतं. आता संकेत फुगडीमध्ये म्हणले बघा, हा जो 6वा समास आहे त्याच्याबद्दल बोलतात. 6वा त्रिगुणाचे रूप केले, मूळ मायेपासून उद्भवले, पंचभूतात जाणिले, जाणिवेने वेष्टिले आणि मूळ मायेत पंचभूते, ऐसा कर्दमू बोलिला, परिजन्म नाही आकाशाला, गुणाकरिता शब्दाला आकाश म्हणावे. शून्य शब्द आणि भास, भासे तयासी नाव आकाश, निश्चळ संभाव्य निश्चेष परब्रह्म जाणावे. त्या आकाशालाच परब्रह्म म्हणावं असं अगदी म्हटले की त्रिगुणाचं स्वरूप इथं स्पष्ट केलं, आत्ताच सांगितलं तसं. आणि मूळ मायेपासून सगळी ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली, पंचभूतांमध्ये जाणीव कशी व्यापून आहे, मूळ मायेतच पंचभूते कशी सामावली गेली, या सगळ्याचे विवरण आपल्याला यात आढळतं. सगळ्यांनी अभ्यासलेला आहे तो. मी आता फक्त जाता जाता सगळं जेवढं सांगता येईल तेवढं सांगणार आहे. आता मुळात ही पंचभूते ही मूळ मायेत सूक्ष्म रूपात होती. मूळ मायेतून ती गुणमाया अस्तित्वात आली, ती भूत स्पष्ट दशेला आली. त्याचवेळी ती एकमेकात कालवली गेली, त्यालाच भूतकर्दम असं म्हटलं. मूळ मायेपासून गुणमाया झाली, गुणमायेपासून सत्वरजतम हे गुण निर्माण झाले असं सांगण्याचा प्रघात आहे. असं ते पुन्हा आपल्याला छान समजावून देतात. आकाशाला मात्र जन्म नाही, आकाश वास्तविक पाहता ब्रह्मच आहे, पण ते भासमान होते म्हणून ते ब्रह्मापासून वेगळे पडले. त्याचा गुण म्हणून शब्द म्हणतात ना आकाशाचा गुण. शब्दाला अधिष्ठान हवं म्हणून आकाशाची योजना केली. शून्य, शब्द आणि भास यांच्यामुळं ते भासतं, त्याला आकाश असं म्हटलं जातं. ते निश्चळ आहे, जन्मरहित आहे, ते एकही स्थळ न सोडता कुठेही जा बघा. अगदी त्याच्यासाठी आपल्याला त्या शिवरायांची बेडकीची काल गोष्ट जी पाहिली ती, की तिथेसुद्धा त्या मोठ्या खडकामध्ये ते बेडकी कशी राहिली होती, तर बाहेर एवढं सगळं आकाश आहे, त्या खडकामध्ये वायू कसा गेला किंवा त्या तेवढी पोकळी कशी निर्माण झाली, म्हणजे हे सर्वत्र व्यापून राहिलेलं असं आकाश आहे. आणि ही उत्पत्ती निर्मिती कशी झाली हे काल मी आपल्याला भगवद्गीतेतही संसार वृक्षाचं वर्णन केलेलं आहे आणि ते ज्ञानेश्वरांनी पण केलेलं आहे. ऊर्ध्वमूलमधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यस्तं वेद स वेदवित. ज्ञानदेव म्हणतात हा ऊर्ध्वमूळ आहे, परी उन्मुळिता नोहे, येणेची हा होय शाडवडुगा, तरी श्वह म्हणजे उखा, तोवरी एका सारिखा, नाही निर्वाही यया रुखा प्रपंच रूपा. श्वहा म्हणजे उद्या. या प्रपंचरूपी वृक्षाला उद्याच्या उषकालापर्यंत म्हणजे उद्याचा प्रातःकाळ होईपर्यंत सुद्धा अखंड स्थिती नसते. हे प्रपंच वृक्षाचं रूप कधी स्थिर राहत नाही. आता दृश्य जग मिथ्या आहे असं आपण संतांकडून ऐकलेलं आहे, पण संतांनी हे समजूनसुद्धा समाजातील सगळ्या स्तरातील लोकांना भगवंत सन्मुख करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी मुख्य आता सगळेच संत बघा, भुकेल्यासी द्यावे अन्न तेणे होय प्रभू प्रसन्न. तसं ह्या महाराजांनी सुद्धा आल्या गेलेल्यांना पोटभर जेवू घातलं. सामान्यांचे कष्ट वेदना जाणून त्यांना फुंकर घालण्याचा प्रयत्न करायचे आणि प्रपंच न सोडता मिथ्या पण समजून घेतलं पाहिजे आपण. हा मिथ्या म्हणजे खोटा नाही आहे, तो नश्वर आहे. आणि दृश्यातील हर एक वस्तूला गुण आहे, रूप आहे, अशी 2 अंग असतात. आपण जन्मल्यापासून आता पहा ना, लहानपणी बाळ होतो तेव्हा रंग रूप वेगळं होतं. जसं जसे मोठे होत गेलो तसं तसं त्यात बदल होत गेले. आता संतसुद्धा किंवा रामकृष्णादी अवतार होऊन गेले तरी गुणरूपानं अजूनही ते जिवंत आहेत. महाराजांनी समर्थांनी त्यांना प्रिय असणारं नाव जीवापाड जपतात आणि भगवंताला नामानं साथ घालायचे ते, किंवा आपल्यालाही घाला म्हणून सगळ्यांच्या मागे ते लागतात. तर त्यांच्यातील गुणांचा जागर करण्यासारखं आहे. जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा एखादं गुण आपल्यात प्रगटतो तेव्हा ते रूपही आपल्यासाठी अंतरंगात जिवंत होतं. भगवंत प्राप्तीची तळमळ लागली पाहिजे आणि जीवांसाठी मुमुक्षूंसाठी हा समास अतिशय महत्त्वाचा आहे. या समासात विश्व उत्पत्तीची पुन्हा म्हणजे ती उत्पत्ती आहे ती पुन्हा समजावून सांगितली.
निर्गुण निराकार ब्रह्मस्वरूपामध्ये मूळ माया उदयास येते. तिच्यामधून आत्ता जे सांगितलं तसं ब्रह्मापासून मूळ मायेपासून गुणमाया, गुणमायेपासून तया गुणास जन्म, गुणापासून या भूते पावली स्पष्ट दशेते, ऐसियाची रूपे समजते निरोपिली. आता साधे पाण्याचे विकार पाहायचे म्हटलं तर ते असंख्य 84 लक्ष योनी जेवढे सगळा देहाचा हा हे झालेला आहे, विस्तार झालेला आहे. सगळ्या उत्पत्तीचं बीज उदकच आहे. किडा, मुंगी, श्वापद, प्राणी पाण्यामुळेच निर्माण होतात. वीर्य, रस, रक्त हे सगळं पाणीच आहे. सगळ्यांची शरीरं पाण्याचाच अंश त्यात आहे. नखे, दात, हाडं सगळ्यामध्ये ते आहे असं सांगतात. आणि या गुणमायेचं सगळं प्रकृतीचं आपल्याला निरसन करायचे किंवा पाणी त्यात ज्या सगळ्या हे सांगितल्यात कल्पना की पाण्यामुळेच मोहर येतो, पाण्यामुळेच सगळं घडतं, फळं येतात, पानं येतात, हे सगळं पाण्याचंच आहे. आता ते मी पुन्हा उभे सगळं सांगत नाही. मुळापासून शेवटवरी फळ नाही तदनंतरी वगैरे ज्या सगळ्या सांगितल्यात. आणि ज्ञानेश्वरीतही म्हणलेलं आहे बघा की परमेश्वराशी आम्ही अनन्य व्हायला पाहिजे आणि आपण त्याच्याशी तदाकार होऊन भक्ती करावी, एवढीच तळमळ सगळ्या संतांनी सांगितलेली आहे. देवी म्हणते बघा, काल सांगितलं होतं मी अहम ब्रह्मस्वरूपिणी वगैरे, तर पुन्हा ती म्हणते अहम रुद्रेभिर वसुभिश्चरामी, अहम आदित्यई उत विश्वदेवैही, म्हणजे मीच सगळं आहे. रुद्र वसु मीच आहे, आदित्य मीच आहे, विश्वदेव मीच आहे. अहम इंद्र अग्नी, अहम अश्विन उभव, म्हणजे सगळे देव मीच आहे. तसं ही देवी अर्थात ही प्रकृती माया सगळं सांगत असते. आता बघा आपल्याला जे काही म्हणजे चराचरात हा देव आहे किंवा भगवंत आहे हे समजून देण्यासाठी नारद मुनी आपलं हे नामदेवांचं उदाहरण सगळ्यांच्या माहितीचं आहे की ज्यावेळेला त्यांना थोडं मडकं कच्चं आहे कळल्यानंतर आता गुरु केल्याशिवाय आपला हे नाही, उद्धार नाही, आणि म्हणून ते शोधायला गेले. विसोबा खेचरांकडे जायचं म्हणून ते तिथं गेलेले आहेत आणि त्या पिंडीवर त्यांनी त्या विसोबा खेचरांनी पाय ठेवून ते झोपलेले होते. ती कथा सगळ्यांना माहिती आहे. पण आपल्याला एवढंच पाहायचं आहे की चराचरात हे आहे, परमेश्वर आहे, हे नामदेवांना कधी कळलं. ते म्हणतात अहो बाबा काय तुम्हाला काही समजते का, एवढे वृद्ध आहात आणि पिंडीवर पाय ठेवून झोपलेले आहात. ते अगदी कळवळून म्हणतात नाही रे बाबा माझ्यात त्राण नाही आहे. जे मग असं शंकराचार्य म्हणाले तसं माझे जरा पाय बाजूला कर म्हणे पिंडीवरनं. त्यांनी बाजूला केले, खाली घेतले, तिथं पुन्हा त्याच्या पायाखाली पिंड फिरवतात, दश दिशाला फिरवतात, पुन्हा तिथे पिंड आहेच. आणि याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की गुरूंचा शोध घेता घेता त्यांना हाही शोध लागलेला आहे की सगळीकडे हे परमतत्व भरून राहिलेलं आहे. तसं गोंदवलेकर महाराजसुद्धा एकदा नैमिषारण्यात निघालेले होते. असे कितीतरी प्रसंग आहेत की त्याच्यातनं आपल्याला बोध मिळतो. आणि त्यांनी असं सांगितलं होतं की आता या रामाला सांगितलं की तू आता या सगळ्यांची काळजी घे, सगळ्यांना सांगितलं की तुम्ही आता रामाची काळजी घे. ते टांग्यात बसून निघाले, वेशीपर्यंत पोहोचले, तेवढ्यात एक माणूस धावत 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 त्यांच्या पाठीमागं आलेला आहे आणि महाराजांना थांबा थांबा म्हणत होता. म्हणून त्यांनी थांबवला तो टांगा. म्हणे काय झालं रे. अहो म्हणे महाराज तुम्ही इकडे आल्यापासून रामाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहेत म्हणे सारख्या. चला म्हणे तुम्ही परत चला. आणि खरंच महाराज परत गेले. इतक्या धारांनी सगळी त्याची वस्त्र सगळं भिजलेलं होतं. प्रथम त्यांनी हातपाय धुतले, म्हणजे स्नान वगैरे केलं, पटकन देवाजवळ गेले, सगळं पुसून काढलं सगळं. आणि रामा रे असं का करतोयस तू, माझ्या विना का बरं असं तुला एवढा हे व्हावा, अश्रू आवरवू नये. तर हे सगळं पाहिल्यानंतर हे संत इतके प्रेमापोटी कारुण्यवश होत असतात आणि रामाच्या डोळ्यातून अश्रू आलेले त्यांना समजलेले आहेत. जनाबाईची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ती गोऱ्या करायची आणि तिची एक मैत्रीण म्हणा किंवा जी बरोबर करणारी होती तिनं वाद सुरू केला की जनीनं माझ्या गोऱ्या घेतल्या म्हणून. तो वाद अगदी ह्याच्यामध्ये गेला, म्हणजे सगळे पंच लोक बोलवले गेले आणि मग तिथं त्यांनी सांगितलं. ती म्हणते बघा माझी जी गौरी असेल तिच्यातून विठ्ठलाचं नाव येईल. आणि खरंच सगळ्यांनी तपासून पाहिलं तर त्या प्रत्येक गौरीतून विठ्ठलाचं नाम येत होतं. म्हणजे जे आपण चराचरात सुद्धा हा भगवंत आहे आणि आपण तशी आपली वृत्ती, तशी आपली दृष्टी, तसं आपलं प्रेम जर ठेवलं तर तो सगळ्यामध्ये भगवंत भरून राहिलेला आहे.
अहो फार कशाला, आपल्या पंतप्रधानांचंच उदाहरण, आता नवरात्र चालू आहे म्हणून मला तो किस्सा सांगावासा वाटते की शारदीय नवरात्रामध्ये दौऱ्यावरती एकदा अमेरिकेला गेले होते आणि तेव्हा नवरात्र चालू होतं, त्यांचे उपवास होते. तर त्यांनी काय केलं, अमेरिकेच्या अध्यक्षांनी, आता एवढे पंतप्रधान आलेले आहेत, आत्ताचा सध्या काळच विचार करू नका, पण त्यावेळेची परिस्थिती सांगते की नवरात्र चालू होतं आणि ते शाही भोजन त्यांनी आयोजित केलं. तर हे म्हणतात की माझं नवरात्र आहे, मी उपवास सोडणार नाही, म्हणून त्यांनी फक्त काहीतरी लेमनेड म्हणजे ज्यूस वगैरे असं असतं लेमनचा, तसं ते बनवून दिलेलं होतं. आणि तेवढ्यावर त्यांनी उपवासाची चर्चा मग त्यावेळेला इतकी झाली की एवढं इथं येऊनसुद्धा, एवढं देऊनसुद्धा त्यांनी ते स्वीकारलेलं नाही. आणि मग त्याच वेळेला युनायटेड नेशनतर्फे त्यांनी जी हे केली, घोषणा केलेली होती की भारताचं हे वैशिष्ट्य म्हणजे योग हा आहे आणि मग तो योग हा सगळ्यांना उपकारक आहे, सगळ्या जगाला उपकारक आहे. तर तो सगळ्यात मोठा दिवस जो असतो 21 जून, तर तो आपण योग दिन आंतरराष्ट्रीय म्हणून साजरा करूया. आणि तेव्हापासून सगळ्यांनी, आता खरंच सगळीकडेच मोदींनी योगाचे आयुष या संस्थेतर्फे खूप म्हणजे प्रगती केलेली आहे, सर्वांपर्यंत पोहोचवलेलं आहे. तर तो युनोमध्ये मान्य झाला, 170 देशांनी मान्य केलं. म्हणजे आपण जशी ज्यापर्यंत ज्या गोष्टीची तीव्रता ठेवू, भगवंतासाठी करू, ते सगळं प्राप्त होत असतं. अहो त्यांनी नंतर 19 साली तर केदारनाथला सुद्धा प्रचार संपल्यावर 18 तास त्या केदारनाथच्या इथं ध्यान केलेलं होतं, ध्यानधारणेसाठी. 24 साली कन्याकुमारीला निवडणुकीनंतर ध्यानधारणा, म्हणजे विवेकानंदांचीच आठवण येते की त्यांनी जसं त्या दगडावर बसून समुद्रामध्ये हे केलं होतं, ध्यान लागलेलं होतं. किंवा पुन्हा श्रीराममूर्तीची प्रतिष्ठापना, शिलान्यास, हे सगळे जे त्यांच्या हातून कार्य घडलेलं आहे ते भगवंताचं अधिष्ठान लक्षात ठेवून, आपली सूक्ष्मदृष्टी ठेवून, किंवा काशी विश्वेश्वराच्या इथंसुद्धा आता इतकं सोमनाथला काय काय कॉरिडॉर बनवलेले आहेत, सगळ्यांना काय म्हणू आपण, दर्शन अगदी सुलभ झालेलं आहे. आता अयोध्येचंही तसंच आहे. किंवा मंदिरापासून गंगा नदीपर्यंत सगळे अडथळे दूर केले गेले. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला यातनं समजून घेता येतात. आता 7वा जो आहे तो विकल्प निरसन. आता 9व्या ह्या गुणरूप दशकात आपण दृश्य जगतातील प्रत्येक गोष्टीचा अंतरंगी असणारी जी जाणीव आहे, तिचं व्यक्त स्वरूप आणि त्यात अज्ञानवश झालेला जो जीव आहे, ही त्रिपुटी सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. आता जास्त डिटेल मी सांगत नाही, त्यामुळे सगळ्यांनी जे सांगितलेलं आहे ते पुन्हा पुन्हा त्यांची विवेचनं, विवरणं आपण ऐकावीत, एवढीच माझी विनंती आहे. आता या समासात स्थूल आधी की सूक्ष्म आधी, प्रत्येक ठिकाणी असे प्रश्न छान शिष्यांनी विचारलेले आहेत. आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगानं समर्थ श्रोत्यांच्या ज्या 2 प्रमुख शंका आहेत, त्यांचं म्हणजे त्यांचे जे विकल्प आहेत, आपण जेव्हा मनात विकल्प येतो त्यालाच शंका असा शब्द आहे. म्हणजे शंका अशा अर्थानं तो वापरलेला आहे की मी हे करू की ते करू, या गाडीनं जाऊ का त्या गाडीनं जाऊ, असे विकल्प असतात. मी हे पारायण करू की ते पारायण करू, या गावाला जाऊ की, तर तसं शंकाच येत असते मनात. आणि असे शिष्याने जे शंक विचारलेत, आधी स्थूळ आहे एक, तरी मग अंतःकरण पंचक, जाणतेपणाचा विवेक स्थूळा करिता. आता खरं म्हणजे आधी स्थूळ आहे असा सगळ्यांना समज असतो, अशी शंका असते. आणि तरीसुद्धा अंतःकरण पंचक वगैरे हे कसं काय मानलं जातं, म्हणजेच आधी स्थूळ पिंड असतो, मग त्यात अंतःकरण पंचक आढळतं. अंतःकरण म्हणजे त्याच्यावर खरं बोलायला गेलं तर अर्धा तास पुरेल एवढा आहे बघा. की अंतःकरण म्हणजे आपल्याला माहिती आहे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. पण त्यांनी पंचक का म्हणलं, तर हे 4 अंतःकरण चतुष्टय असं म्हटलं जातं. पण यांनी अंतःकरण हा वेगळा 5वा घटक सांगितलेला आहे समर्थांनी. आणि सगळं हे जे स्वरूप आहे हे आपल्याला अनुभवातून अनुभवायला येतं, म्हणजे अनुभवायचं असतं. मग त्यात मन काय करतं तर संकल्प विकल्प करतं, बुद्धी काय करते तर निश्चय करते, चित्त काय करतं तर सतत चिंतन करतं पूर्वी घडलेल्या गोष्टींचं. आणि अहंकार म्हणजे आपला अंतःकरण वृत्ती म्हणजे अहंकार आहे, अभिमान धारण करणारी अंतःकरणाची वृत्ती. आता दुष्ट अहंकारासवे सहवास, जोवरी आहे मानवास, मुक्तीची न आस तयालेश मात्र. विवेकचूडी म्हणून इतकं सुंदर दिलेलं आहे समर्थांनी तर विवेकाचं आणि
अहंकाराचं खूपच आपण श्लोकातही काल पाहिलेलंच आहे. तर आपल्याला अंतःकरणाचा कधी ठाव लागत नाही. 17व्या दशकात तर अंतःकरणावर खूप काही सांगितलेलं आहे आणि केवळ आठवण असताना उगीचच असं काहीतरी निर्विकल्पाचं स्फुरण येतं आणि त्याला अंतःकरण असं म्हणतात, असं त्यांनी म्हटलेलं आहे. किंवा अमुक कार्य करावं, ते माझं आहे, ते मलाच करायला हवं, असा जो अभिमान असतो, ते सगळं अंतरिंद्रिय म्हणजे अहंकार. पुढे कार्याचा अभिमान धरायचं, हे मी केलं, हे आमच्यामुळं झालं, हे अगत्य करणं. म्हणजे त्यांनी असं म्हणले, कार्य अगत्य करणे, ऐस्या कार्यास प्रवर्तणे तोची अहंकार. हे मलाच करायचे, तुम्ही नका करू, हा सगळा अहंकार आहे. आणि मी, मला, माझे या शब्दांनी हा अहंकार व्यक्त होत असतो. मी श्रीवंत, मी बलवान, मी आमका, मी ज्ञानी, सगळं मी आणि माझं. तर आपण रोज ते ऐकतोय, पण ह्याच्यातनं सुधारणा काय करायची, तर हा मी आणि अहंकार पहिला निघायला पाहिजे. तर अंतःकरण पंचक हा आकाशाचा गुण आहे, प्राणपंचक हा वायूचा गुण आहे, ज्ञानेंद्रिय पंचक हा तेजाचा गुण आहे, कर्मेंद्रिय पंचक हा आपचा जलाचा गुण आहे आणि विषय पंचक हा पृथ्वीचा आहे. काल जे आपण पंचमहाभूतांशी कसं नातं आहे हे सगळं इथं समर्थांनी आपल्याला खूप छान समजावून दिलेलं आहे. आता स्थूल आहे म्हणून सूक्ष्म पदार्थाला तिथं राहता येतं, स्थूलच जर नसेल तर सूक्ष्म कुठे राहील, हा जो प्रश्न आहे त्याला छान उत्तर आता आपल्याला तैसेनी ब्रह्मांडे विण काही, मूळ मायेसी जाणीव नाही, स्थूळाच्या आधारे सर्व हे कार्य चाले. किंवा ते स्थूळची नसता निर्माण, कोठे राहील अंतःकरण, ऐसा श्रोती केला प्रश्न. याचे उत्तर आहे का सगळे आत्ता अंतःकरणाबद्दल बोलले त्यावरच्या ह्या ओव्या. आता आपल्याला माहिती आहे की बिभीषण जेव्हा लंकेचा त्याग करून रामाला शरण आला होता आणि तेव्हा त्यानं काय करायचं, त्याचं काय करायचं असा प्रश्न त्यांनी सगळ्यांना विचारला रामाने. अर्थातच सुग्रीव अगदी जवळ होता आणि सुग्रीवाला हे रामाचं सगळं माहिती आहे खरं, त्याचं वागणं, त्याचं आचरण किंवा त्याचा स्वभाव, त्याचं महत्त्व. पण तरीसुद्धा तो त्याला सांगतो, नाही, त्याला अजिबात स्वीकारायचं नाही, तो शत्रूचा भाऊ आहे आणि तो आपली माहिती काढण्यासाठी आला असेल असं त्याला सगळं सांगतात आणि मग त्याला बंदी बनवून आपण कारागृहात टाकू असं त्यांनी त्याच्यावर तोडगा सांगितला. राम म्हणतो, बिभीषण रावणाचा भाऊ होता म्हणजे आहे समजा, पण तो मला शरण आलेला आहे, मी त्याचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. आपण कसं वागायचं हे आपल्या हातात आहे आणि तो जसा आहे तसा माझ्याकडे आणा म्हणून त्याला सांगितलं आणायला. मग ईश्वराला जो सन्मुख होतो किंवा ईश्वराला सन्मुख होणं हा दुर्मिळ योग आहे म्हणतात. म्हणून रामचरित मानसमध्ये तुलसीदास म्हणतात, सन्मुख होई जीव मोही जबही, जन्म कोटी अगना सहित बही. नुसता तो परमेश्वराकडे सन्मुख झाला तर अनेक जन्मकोटींचं सगळं पाप निघून जातं आणि हा जर माझ्याकडं आलेला आहे तर त्याचं जे काही असेल भावामुळं आलेला दोष तो सगळा निघून जाईल. आणि रामानं लंकेवर म्हणजे त्यानं लंकेश हे पद त्याला दिलेलं आहे. त्याच वेळेला खरं म्हणजे विजय मिळवलेला नव्हता लंकेवर, तरीसुद्धा त्याला लंकेश म्हणायला सुरुवात केली. आणि खरं म्हणजे कसं असतं, पहिल्यांदा राज्य जिंकायचं, मग राजा म्हणून घोषित करायचं, मग राज्याभिषेक करायचा. पण हा व्यवहाराला धरून तर्क आहे. परमेश्वराच्या सगुण लीलांमध्ये उलट स्थिती आहे, त्यावरून स्थूळा अगोदर सूक्ष्म येतं. आणि म्हणून हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण की जाणीव ही ईश्वरीय आहे, स्वसंवेद असते आणि कोणत्याही अधिष्ठानाशिवाय ती नसते. तिच्या अंतरंगात असलेल्या विश्वनिर्मितीच्या बीजातून विश्वाच्या पसाऱ्याचा सत्य संकल्प साकारला गेलेला आहे. आणि म्हणून तर्काच्या आधारे हे कसं समजेल म्हणून शंकांची सगळी सोडवणूक समर्थांनी याच्यामध्ये केलेली आहे आणि ती उदाहरणं सगळी दिलेली आहेत. आता ती काही फारशी मी सांगणार नाही, पण अज्ञानजन्य दोषांचं निर्मूलन आणि हे सगळं जे करायचं आहे हे आपल्याला कसं करायचं हे पुढे सांगतात. कोंसले अथवा काटे घरे, नाना पृष्ठीभागी चालली घरे, जीव करीती लहान थोरे शक्तीनुसार. हे सगळी उदाहरणं दिलेली आहेत खरं समर्थांनी दिलीत आणि एस एम दादांनी सांगितली
की शंखचिपल्यात राहणारे जीव, अगदी कोशात किंवा काट्याच्या कवचात राहणारे एवढे एवढे किडेसुद्धा आधी जन्माला येतात आणि नंतर ते घराची निर्मिती करतात. अहो, तुमचं आमचं काय आहे? आपण काय करतो? घर घ्यायचं का विकत घ्यायचं का बांधायचं हे आधी आपल्या अंतःकरणात, आधी मनात ठरवत असतो आणि मग ते स्थूल प्रत्यक्षात येत असतं. हे व्यवहारातले सुद्धा घटना घडतात. मग ही शंका कशी की आधी स्थूळ आहे मग सूक्ष्म आहे? नाही. तैसे आधी सूक्ष्म जाणं मग स्थूळ होते निर्माण, येणे दृष्टांते प्रश्न फिटला श्रोत्यांचा. आणि लगेच समजावून सांगून दिले की तो प्रश्न त्यांचा सुटून गेला. म्हणजे ब्रह्मांडाला ही जी जाणीव व्यापून आहे तीच पिंडाला आहे. अहो, वैद्यकशास्त्रांनी इतके सगळे मनुष्य देहाचे सगळे अवयव बुद्धीच्या कक्षेत जेवढे आलेले आहेत त्या सगळ्यांच्या तपासण्या सुरू केल्या. आपल्याला माहिती आहे की सोनोग्राफी काय, CT स्कॅन काय, सगळे ज्या गोष्टी केल्या जातात. एक्सरे सगळीकडे हल्ली तर पहिला एक्सरे. पण हे सगळं जरी झालं तरी त्या यंत्रामध्ये जाणीव काही टिपता आलेली नाही आहे. आणि जाणीवेचा प्रवास हा वायुरूपानं होतो. आपल्या अंतरंगातील मन देखील वायुरूपच असतं आणि डोळ्यांनी ते दिसत नाही. कुठल्या उपकरणात ते कैद करता येत नाही. त्यामुळं मनाची कविता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण आता मी फक्त एक ओळ म्हणते. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकल फिरी येते पिकावर. तर मन हे असं ओढाळ आहे, वासरासारखं आहे. आता मारुती स्तोत्रात सुद्धा म्हणले, मनासी टाकेले मागे गतीसी तुळणानसे. आता हनुमंत हा मनाच्या वेगापेक्षाही अधिक गतीनं त्यांनी काय काय कार्य केलेली आहेत आपल्याला माहिती आहे. लंकेत तर गेला होताच, पण त्या लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी अख्खा द्रोणगिरी उचलून आणलेला आहे. मनाच्या वेगालाही त्यानं मागं टाकलेलं आहे. पण असं पुढं म्हणायचं आहे की सद्गुरूंचं जो अनुगमन करील त्याची तुलना होऊ शकणार नाही आणि आपल्या सगळ्या मनातल्या वृत्ती बाजूला टाकायच्या, म्हणजे मग आपल्याला परमार्थातली गती मिळेल. मग काय काय हो आपल्या मनामध्ये किंवा ह्याच्यामध्ये? वासना, कामना आणि कल्पना, हेतू, भावना, मती, नाना, ऐशा अनंत वृत्ती जाणा, अंतःकरण पंचकाच्या अंतःकरण पंचकाचं अगदी मला तर असं वाटतं की इतकं सुंदर ह्या अंतरंगाचं, अंतःकरणाचं, मनाचं आणि या सगळ्यांचं भावनांचं समर्थांसारखा कोणी शास्त्रज्ञ या जगात झाला नाही आणि इथून पुढेही होणार नाही. सगळं व्यक्त ह्या गोष्टी फक्त आपण पाहत असतो. तर ह्या सगळ्या हेतू ज्या आहेत किंवा ह्या सगळ्या भावना ज्या आहेत या अंतःकरणाच्या वृत्ती आहेत आणि हे जाणीवरूपी यंत्राचंच काय, त्यांनी यंत्रच म्हणलं त्याला, फार छान म्हणलेलं आहे. जाणीव म्हणजे केवळ स्मरण, मग तिला जन्ममरणाचे सूत्र लागते. तर आपण बघा एखाद्या मॉलमध्ये गेलो आणि छोटीशी एखादी वस्तू खरेदी केली, तिथं म्हणतात की ठीक आहे तुम्ही परत आणा, आम्ही बदलून देऊ. पण ती वस्तू खरेदी करताना त्यांची अट एवढीच असते की आणाल ती जशीच्या तशी आणली पाहिजे. पण आपण काय करतो? आपल्याला हा परमात्म्याने एवढा छान देह दिलेला आहे आणि तो मिळालेला खरं म्हणजे त्यांनी शुद्ध दिलेला आहे, जीव दिलेला आहे, म्हणजे जीव आपल्या जीवरूपात आपल्याकडं आहे. पण आपण तो सगळं स्वतः आपल्या ह्या वासनांनी सगळ्या काय म्हणू विकारांनी बद्ध केला आणि म्हणून कोणासी जन्म नाही तरी संतसंगे केले काही. माता आपण परत जेव्हा जातो मृत्यूनंतर तेव्हा तो भगवंत असल्या दूषित देहाला स्वीकारत नाही आणि म्हणून आपल्याला पुनर्जन्म पुनरपी जननम ते सगळं भोगावं लागतं. म्हणून काय करायचं तर संतांच्या संगतीत राहायचं. पुनर्जन्म नको असेल तर ज्ञानी आणि अज्ञानी ही भूमिका जरी सारखी दिसत असली तरी आपल्याला ज्ञानासारखं वागायचे. आणि काहीच नेणी जे अज्ञान सकळ जाणी जे ते ज्ञान, जाणीव राहता विज्ञान स्वयेची आत्मा. तर ही जाणीव आपल्याला टिकवायची आहे, मिळवायची आहे आणि ती जपायची आहे. आणि भगवंताचं सतत स्मरण आणि ध्यान चिंतन एवढेच उपाय सगळ्या संतांनी सांगितलेले आहेत. 8वा आहे देहांत निरूपण. नेऊरगावकरांनी म्हटलेलं आहे वासनेमुळे जन्म. तर आता आपण याच्यातही बघूया. तिथेही पुन्हा ते काय म्हणतात, याच्यामध्ये सगळे जे विषय आलेले आहेत ते मला वाटतं 8वा रेखाताईंनी फार सुंदर समजावून दिलेला होता. त्यामुळं फार त्याच्यावर बोलायला मला काही हेच नाही आहे. पण स्थूलच नसेल तर अंतःकरण कुठं राहील असा प्रश्न आहे. पंचप्राणस्थळे सोडिती प्राणरूप वासनावृत्ती, वासना मिश्रित प्राण जाती देह सोडून या. मृत्यूच्या वेळेला काय काय होतं हे सगळं भगवद्गीतेतही म्हणलेलं आहे
यम यम वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरं तन्तमेवैति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. तर त्याच्या काही ओव्या ज्या आहेत त्या, तेवी जिते ती जितेनी अवसरे जे आवडोनी जीवी उरे तेची मरणाची आहे मेरे फार होऊ लागे आणि मरणी जया जे आठवेत तोची गतीने पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. भगवंत सांगतायत की तू मला सतत स्मरण करत जा, म्हणजे तुला शेवटच्या क्षणी दुसरी कुठली वासना भावना येणार नाही. तो धागा धरून खूप असे आपल्या आयुष्यात प्रसंग घडत असतात. अभंग ज्ञानेश्वरीतही त्यांनी तेच सांगितलेले. तैसे जन्म भरी जीवा ज्याचे ध्यान आवडीने मन रमे तिथे त्याची अंतकाळी होवनिया पार व्यापोनी अंतर राहू नये आणि अंतकाळी जया जे आठवे तीच गती पावे सर्वथाहे. आता भागवतातील जडभरताची कथा सांगत नाही, पण सगळ्यांना माहिती आहे की त्यानं त्या हरणाच्या पिलाचं म्हणजे नुकत्याच जन्मलेल्या त्या हरणीनं उडी मारत असताना वाघापासून जीव वाचवण्यासाठी आणि तिची प्रसूती झाली आणि ते हरणीचं बाळ त्यानं वाढवलं आणि तो जेव्हा मरण पावला तेव्हा त्याच्या मनात त्या बाळाचीच काळजी होती आणि म्हणून त्याला पुन्हा हरिणाचा जन्म आलेला आहे. म्हणजे अंतिमती सागती जे असं समर्थांनी सांगितलेलं आहे त्याचा आपल्याला प्रत्यय येतो. एक गोंदवलेकर महाराजांच्या बाबतीतला छान प्रसंग आहे. त्यांना इतकी एकदा कफाचा त्रास व्हायला लागला, दम्याची जोरात उबळ आली आणि अक्षरशः ते झाडाखाली पहुडले होते आणि सगळ्यांना श्वास बंद झाला होता. सगळ्यांना वाटलं गेले, रडारड सुरू झाली. तेवढ्यात एक बाई तिथे आली आणि ती म्हणते, अरे अरे हे गेले का काय? मी यांच्याजवळ माझा दागिन्याचा सोन्याचा डबा दिलेला होता, आता काय? ते गेले तर जाऊ दे, पण माझ्या डब्याचं काय? तर ते स्वतः जागे होतात आणि म्हणतात, बाई मी अजून जिवंत आहे. प्राण देहाबाहेर काढून त्यांनी काही काळ ठेवण्याची किंवा धारण करण्याची त्यांच्याकडं प्राणशक्तीला नियंत्रण ठेवण्याची युक्ती साधलेली होती. ते म्हणे मी तुम्हाला डबा दिल्याशिवाय जाणार नाही. आता अशीच सगळी समर्थांनी सुद्धा या जन्मात येऊन काय कुठलं काय करायचं तर पुनर्जन्मातून सुटण्यासाठी या वासना कमी करायच्या. वासना जाणीजे जाणीव हेत जाणीव मुळीचं मूळ तंत मूळ मायेत असे मिश्रित कारण रूपे. आणि याच समासामध्ये मृत्यूचं किंवा मंत्राचंही जे महत्त्व सांगितलेलं आहे. अजूनही हे संत काय करतात देह टिकवण्यासाठी वासना कशा नियंत्रित ठेवतात त्याचं एक रामकृष्ण परमहंसांचं फार छान उदाहरण आहे बघा. त्यांच्याकडं परदेशातून सगळे लोक यायचे आणि चर्चा चालायची सगळी जन्मावर पुनर्जन्मावर येते अध्यात्मावर. पण ते काय करायचे, चर्चा चालू असताना स्वयंपाकघरात जायचे आणि जे काही शिल्लक असेल तयार केलेलं असेल ते खायचे. एखादं अर्धं कच्चं शिजलेलं असेल तरी ते अन्न थोडंसं खायचे, अगदी थोडंसं मोजकन पुन्हा जाऊन चर्चा करायची. शारदा मातांना हे काही पटत नाही. त्या विचारतात शेवटी न राहून, अहो हे असं कसं तुम्ही करता? ते सांगतात की मी ही एवढी माझी वासना अन्नाची सात्विक वासना देहात ठेवलेली, बाकी कुठलीच वासना नाही. आणि ज्या दिवशी तुम्ही मला ताट घेऊन याल त्या दिवशी माझा मृत्यू झालेला असेल. आणि तसाच तो दिवस साधलेला आहे. एक दिवशी अंबा म्हणजे माता त्या घेऊन आल्या ताट, तर यांनी देह ठेवलेला होता. कारण अन्नाशिवाय राहू शकतो, पण सात्विक अन्न आणि थोडासा आधार शरीराला पाहिजे. म्हणजे वासनांवर विजय मिळवून देहधारण कसा करायचा हे या संतांकडून आपण शिकायचं असतं. आणि मंत्रतंत्राच्या वापराबद्दलही ह्यांनी ताईंनी खूप सांगितलं होतं. मला फक्त दुर्वास आणि कुंतीची आठवण आली. म्हणजे तो एक प्रसंग फक्त माझ्या डोळ्यासमोर आला महाभारतातला, की दुर्वासांची त्या कुंतीने इतकी वर्षभर छान सेवा केलेली असते आणि म्हणून दुर्वास परत निघताना तिच्यावर खुश होऊन तिला आशीर्वाद आणि एक मंत्र देतात. आणि ते म्हणतात की या मंत्राच्या साहाय्यानं तू ज्या देवतेचं स्मरण करशील ती देवता तुला प्रसन्न होऊन तुझ्याजवळ येईल. आणि त्याप्रमाणे तिनं पहिल्यांदा सूर्यदेव छोटी होती ती, अजून कुमारिकाच होती, आणि तिनं प्रथम त्या सूर्याचं हे केलं, स्मरण केलं आणि त्या सूर्यदेवतेपासून तिला कर्ण झाला. मग नंतर तो कर्ण तरी बिचारा तिला सोडून द्यावा लागला कुमार अवस्थेत झाल्या म्हणून देवाची छान गीत आहेत बघा. बाळ सोडून या दिधले कुंतीने जलात परी राधिकेच्या पदरी
वाढले सुखात. कर्णराज म्हणून त्याचे नाव अमर आहे, जगी जास कोणी नाही त्यास देव आहे. खालचं निराधार त्याचं इथं मला हे आत्ता आठवलं म्हणून सांगितलं. आणि म्हणून ह्या चारी भावांची जी जन्म झालेत, की वायूला बोलवलं, इंद्राला बोलवलं, अशा सगळ्या देवतेंचं आवाहन केल्यानंतर त्या पाची भावांचे जन्म झालेले होते. तर मंत्राचं सामर्थ्य किती असतं हे खूप आपण पाहिलेलं आहे. आणि मृत्यूवर तर आपण विजय नाही मिळवू शकत, पण मृत्यू ही गोष्ट अशी आहे की ती देहासक्तीमुळे आपल्याला सतत राहत असतो आपण त्याच्यामध्ये. आणि पुष्कळ वर्ष जगण्याची प्रतिज्ञा करणारी माणसं 2-4 वर्षातच मरण पावतात आणि अनेक वर्ष अंथरुणावर खेळून राहतात मरण हवं असणारी, जे म्हणतात जाऊ दे माझा आजी, त्यांना अनेक वर्ष किरपत पडावं लागतं. आपल्याला वेणा स्वामींचं उदाहरण माहिती आहे. त्यांचं सगळं जीवन समर्थांनी घडवलेलं आहे, त्यांना घडवलेलं आहे. आणि त्या सारख्या म्हणायचे मला माझ्या घरी म्हणजे रामाकडं कधी जायचे, तर ते म्हणायचे थांब जरा थोडी थांब. फार तो प्रसंग अगदी सगळ्यांनी अनुभवलेला असेल, ऐकलेला असेल. तर शेवटच्या क्षणी मात्र तर ते म्हणतात की आता उद्या तू जाशील. मी आता फार सांगत नाही डिटेल. तर दुसऱ्या दिवशी अक्काबाईला सांगतात, अक्का स्वामींना, की छान नैवेद्य करा रामाला, प्रसाद होऊ द्या आणि यांचं नंतर कीर्तन होऊ द्या. तिला म्हणतात आता तू कीर्तन कर. आणि कीर्तन करता करता आता म्हणे आज तू जाऊ शकतेस, पण कीर्तन कर. कीर्तन करता करता तिनं समर्थांच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलेलं आहे. आणि ती तर तिची ओढ काय असती, मला त्या रामाला भेटू देत, मला त्या लक्ष्मणाला भेटू देत, ज्यानं भावाची सेवा केली, मग जिनं पातिव्रत्य पाळून आपल्या पतीची सेवा केली त्या सीतेला भेटू देत. एवढंच नव्हे, जो संन्यस्त वृत्तीनं राजा असून राहिला त्या भरताला भेटू देत, मला त्या हनुमंत, म्हणजे ही तिला ओढ होती आणि त्याप्रमाणे ती पूर्ण झालेली आहे. तर हा मृत्यूसुद्धा आपल्या हातात आपण हे करू शकतो. आणि म्हणून त्यांचं जे श्लोक आहे तो मला फार आवडतो. वृंदावनासी बहुशांत काया, चाफा फुलला बहुवेळी निष्ठा, समाधीवरी वर्षता आहे गुरुला, नमस्कार माझा समर्थ वेणा पदाला. आता 9वा समाज जो होता आहे तो बघा, नेऊरगावकरांनी त्याला ब्रह्माकार वृत्ती करा आणि त्याच्यावर संध्याताईंनी खूप सुंदर सांगितलेलं आहे, किंवा समर्थांनी त्याला संदेह वारण हे नाव दिलेलं आहे. तर 9वा म्हणजे 9वा म्हणे ब्रह्मास, ब्रह्मांडे भेदिले सावकाश, अरे आकाशी लाविले दीपास, तरी काय ते नेणे वेदिले. कुबडीमध्ये संकेत कुबडीमध्ये त्यांनी छान अगदी थोडक्यात सांगितले आणि तेवढंच आपण घेऊया आता. सागरामध्ये खसखस तैसे परब्रह्मी दृश्य, मतीसारखा मतीप्रकाश अंतरी वाटे, वृत्तीकरिता विशाल पाहता ब्रह्मांड बदरी फळ. ही जी उदाहरणं समर्थांनी दिलीत ना, त्यांनी थोडक्यात 4 ओव्यात ते सगळं सांगितले. आपली वृत्ती विशाल केली तर ब्रह्मांड बदरी फळा एवढं, म्हणजे बोराच्या फळा एवढं दिसेल. ब्रह्माकार होता केवळ काही नाही, वेगळा देह दारी झाला, मग हे ब्रह्मांड तयाला कवळेल कैसे. हा ब्रह्मचारी जो आहे त्याला हे ब्रह्मांड कसं कवळणार आहे, म्हणजे ब्रह्माचंच आपल्याला ज्ञान करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपली वृत्ती विशाल करा. आणि ह्या 9व्या समासात श्रोत्यानं ब्रह्मांडानं भेद केला, असं कसं, ते खूप छान उदाहरणं दिलेली आहेत. ब्रह्मवारिता वारेना, ब्रह्म सारिता सरेना, सारिता सरेना, ब्रह्म नाही वो सरेना एकीकडे. ब्रह्माबद्दल तर खूप भगवंतांनी सुद्धा सगळं सांगितलेलं आहे. नैनंचिंदंती शस्त्राणी, किंवा आणि दिसे म्हणो तरी नासे, आता हे ऐसे समजती कैसे श्रोते जन, ब्रह्मांड नाही म्हणो तरी दिसे. ब्रह्मांड दिसतंय, त्याला नाही कसं म्हणायचं, पण दिसलं तरी नाश होतोय, म्हणून त्याला आहे कसं म्हणायचं. असे सगळे छान प्रश्न विचारून फार सुंदर असा हा समास आपल्याला समजावून दिला होता. आणि निर्गुण ब्रह्म ही भासले, कल्पू जाता अनुमानले, म्हणून आकार बोलिले कल्पनेसाठी. हे सगळं कल्पनेसाठी आपण एक एक आकार करत असतो. कल्पनेसी भास ती तुके जाणावे आकाश, परब्रह्म निराभास निर्विकल्प. पण परब्रह्म आणि आकाशात तो थोडासा सूक्ष्म फरक आहे, तो सांगितलेला आहे. की आकाश हे तत्वच आहे, की त्याच्या उदरात सगळ्या सृष्टीची निर्मिती होते, सगळी
सृष्टी निर्माण होते, पण आकाश हे निश्चल निराकार जसंच्या तसं राहतं आणि आकाशाच्या उदरात इतर 4 तत्व उदयाला येतात, लयही पावतात, पण आकाशावर काही फरक पडत नाही. आकाश आणि परब्रह्मातला सूक्ष्म फरक ते सांगते की आकाश निर्गुण ब्रह्मासारखं भासतं, पण ते निर्गुण ब्रह्म नाही. कारण आकाशाची कल्पना आपण करू शकतो, ब्रह्म निराभास आहे, निर्विकल्प आहे, काल सगळं आपण पाहिलेलं आहे. त्यामुळं आकाश आणि ब्रह्म याच्यात जो फरक आहे तो त्यांनी छान सांगितले. शेवटी त्यांनी हेच सांगितलं होतं की वृत्ती त्याहून विशाल करीत ब्रह्मांड बद्री फळ, ब्रह्माकार होते केवळ काहीच नाही. त्या बोराचं फळ, त्याच्यानंतर अगदी लहान लहान म्हणजे अगदी वटबीज न्याय, छांदोग्यात सुद्धा ती कथा सांगितलेली आहे. प्रसंग की आण म्हणतात, वडाचं फळ आण, ते फोड भिंदी आणि त्याच्यात सूक्ष्म सूक्ष्म एवढ्या छोट्या अगदी कणभर बिया असतात. तर त्याच्यामध्ये पुन्हा एवढा वटवृक्ष जसा मावला असतो, तसंच या ब्रह्मामध्ये दिसत नसलं तरी एवढं मोठं ब्रह्मांड आहे. आणि आपण म्हणतो पण परब्रह्माच्या एकांशेनं स्थितो जगत, त्याच्या एका अंशाने हे जग, अशी कितीतरी ब्रह्मांड व्यापून सुद्धा ते परब्रह्म अजून इतकं विशाल आहे. म्हणून आपली दृष्टी अशी विशाल करायची की मग हे ब्रह्मांड आपल्याला सूक्ष्म वाटेल आणि परब्रह्माची जाणीव होईल. असं खूप छान समजावून दिलेलं होतं. ज्ञानेश्वरीतही खूप सांगितलेलं आहे की या जे लोकचेष्टा समस्त जैसा निमित्त मात्र का सविता, तैसा जगत प्रभवी पंडुसुता हे तुम्ही जाणं. सगळ्या गोष्टी सविता सूर्यांची उदाहरणं देऊन किंवा ह्याच्यामध्येही त्यांनी म्हटलेलं आहे, निज प्रकृतीचा करिता स्वीकार, सृष्टीचराचर पावे जन्म, म्हणून या हेतू होय मी सृष्टीसी, उपपत्ती ऐसी जुळतसे. अरे धनंजया, सगळी भूतं माझ्या ठाई आहेत, पण मी तो नाही. भूता माझी मी नाही हे तू समजून घे. इतकं सगळे संत आपल्याला समजावून सांगतायत, पण तरीसुद्धा आपल्याला अजूनही या विश्वामध्येच आपण रमत असतो. आता शेवटचा समास आहे स्थिती निरूपण. मला खूप म्हणजे नाही सांगता येतं इतक्या थोड्या वेळात सगळं. तर हा शेवटचा समास आहे. आणि स्थिती कशी ठेवावी, अहो शैलजाताईंचं त्यांच्यानंतर मी बोलणं म्हणजे खरं मी मौनच धरायला पाहिजे. कशी स्थिती ही सांभाळायची हे खूप त्यांनी सांगितलेलं आहे. आपण काय करतो, एखाद्या कार्याला सुरुवात करतो आणि त्याची जास्तच चिकित्सा, म्हणजे हल्ली ते वेट लॉस तर फार निघालेलं, पण वेट लॉसमध्ये काय करतात, रोज वजन करायचं. अहो असं ग्रॅमनी कमी करायचं आहे का? त्याच्यासाठी तुम्ही व्यायाम करा, त्याच्यासाठी योगाभ्यास करा, त्याच्यासाठी अन्नावर नियंत्रण ठेवा, या गोष्टी करायला पाहिजेत. तर ह्या सगळ्या गोष्टी अशा होणार नाही. तसं परमार्थामध्ये सुद्धा आपल्याला लगेच आपल्यात काय बदल झालेत असे आपल्याला कळतील का हो? काही काळ साधना केली पाहिजे, आपल्याला एक स्थिती प्राप्त व्हायला पाहिजे. अशी कितीतरी उदाहरणं मला सांगायची होती की बडोद्याला सुद्धा आम्ही असे वेगवेगळे अनुभव घेतले. बाहेरून माणूस कसा दिसतो आणि प्रत्यक्ष त्याची वृत्ती कशी असते. बाह्य आकार केला अधिक, परी तो अवघा लौकिक, येथं पाहिजे मुख्य एक अंतर्निष्ठा. तुम्ही कशाही बाह्य रूपात असा, पण अंतर्निष्ठा ही महत्त्वाची आहे. आणि ते देवळाची जी उदाहरणं दिली होती, काक मोठा होतो का, किंवा मरकट स्तंभावर गेलं म्हणून ते श्रेष्ठ होतं का, तसं निर्गुणी भजता व्हावे निर्गुणीची स्वये, निर्गुणाचे भजन म्हणजे निर्गुणाशी अनन्य हो. ते भगवंत सांगतात, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते. याची सुद्धा एक मला जगन्नाथ शास्त्रींची कथा सांगायची होती की तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. तर ते वहाम्यहम लिहिलेलं त्यांना खटकलेलं होतं आणि ते म्हणतात ददाम्यहम पाहिजे, म्हणून त्यांनी ती टीका लिहिताना ददाम्यहम केलं. 4-4 दिवस उपवाशी असायचे. त्याही दिवशी उपवाशी बायकोला सांगतात की मी जातो आणि काही मिळते का भिक्षा बघतो. ती म्हणते गंगेचं पाणी तरी घेऊन या, म्हणून ते कळशी घेऊन जातात. येताना कळशी घेऊन येतात, नाहीच काही भिक्षा मिळाली. पण एक छोटा 6-7 वर्षाचा मुलगा पाठीवर पाटकुळीवर एवढं मोठं पोतं घेऊन आलेला असतो आणि त्या बाईनं त्याला विचारलं, अरे तू काय हे कुठून आलायस? तर म्हणे हे तुमच्याच मालकांनी पाठवले. म्हणजे ते त्याने ददाम्यहम केलं होतं ना, ते वहाम्यहम कसं. आणि सगळं 6 महिने पुरेल एवढा सगळा शिधा तो घेऊन आलेला होता. भगवंत त्याच्या रूपात आलेला होता. आणि ती त्या नवऱ्याला आल्यावर विचारते, त्या होत्या एवढ्या लेकराला तुम्ही एवढं ओझं घेऊन पाठवलं कसं? तो म्हणतो मी नाही पाठवलं,
लगेच वर जातो आणि आपल्या ज्या डायरीमध्ये त्या वहीमध्ये बदल करतो की वहाम्यहम असा हा भगवंत आहे. तो आपली काळजी घेत असतो आणि आपण हा विवेक करायला पाहिजेला आहे. सगळं केलियाचे सार्थक देव ओळखला एक, म्हणून हा देव ओळखायचा आहे. मला असं वाटतं की आत्ता सांगितलं तसं ही स्थिती प्राप्त होण्यासाठी आपलं अंतर्निष्ठ अंतरंग आपल्याला ओळखता आलं पाहिजे, ते शांत करायला पाहिजे, वासनांवर विजय मिळवायला पाहिजे, विवेक सांभाळला पाहिजे. या सगळ्याच संपूर्ण याच्यामध्ये ज्या शिष्यांनी विचारलेल्या शंका आहेत त्या आपल्यालासुद्धा सगळे विचारत असतात, आपल्याही मनात येत असतात. पण त्या शंकांचं समाधान आपणच आपलं करून घ्यायचे. सतत ह्या समर्थांच्या सगळ्या समासांचा, सगळ्या ज्ञानाचा हा आपल्या मनामध्ये चिंतन मनन निदिध्यासन करून असंच आपण सतत त्याच्यात रमून राहायला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून रामाला आपण फक्त भजन करूया की बाबा आम्हाला याच्यातून ही स्थिती प्राप्त करण्यासाठी, समर्थांनी सांगितलेल्या मार्गावर जाण्यासाठी आम्हाला रोज काहीतरी चिंतन करण्याची सवय लागू दे. आपल्यातले दोष सगळे काढून मी शांत होईल. आणि म्हणून शेवटी मला रामाची प्रार्थना म्हणावीशी वाटते. रामा 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 रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा 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 कुळभूषणा, रामा 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 जानकी पते, रामा जानकी पते, रामा 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 विमळमते, राम 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 सीताभिराम सीताभिराम, राम 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 राजा राजाधिराम राजाधिराम, सज्जनगड निवास माझे रामदास माये, माझे रामदास माये, रामदास माये माझे रामदास माये, श्रमहरणी निवास माझे कल्याण माये, माझे कल्याण माये, कल्याण माये माझे कल्याण माये. सर्वजणांचं कल्याण होऊ देत, अंतर्निष्ठा पण होऊ देत, स्थिती प्राप्त होऊ देत, सगळ्या मनातल्या शंका दूर होऊ देत आणि आपल्याला एक शांत स्थिर चित्त असं जीवन लाभू देत अशी मी रामाजवळ समर्थांजवळ प्रार्थना करते. ही अशी उडत जी काही माझ्याकडून साधना झालेली आहे, करावंसं खूप वाटतं, पण इतक्या थोड्या वेळात सांगणं ही खरंच एक कसरत असते आणि ती माझ्याकडून समर्थ करून घेत आहेत. आपण श्रोते सगळे दाद देत आहे त्या गोष्टीला. तर सर्वांबद्दल मी पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करते. भोम काकांना नमस्कार करते, त्यांनाही धन्यवाद, ज्योत्स्नाताईंना धन्यवाद, रोहिणीताईंना धन्यवाद. आणि मुख्य म्हणजे बाबांची आठवण दरवेळेला येतेच की त्यांनी आपल्याला जे या मार्गावर आणून ठेवलेलं आहे. 6 आवर्तनं झाली, कितीही वेळा वाचलं तरी पुन्हा तो समास नवीनच वाटतो आणि त्याच्यातून आपण काय घ्यायचं हे आपण पाहावंसंच वाटतं. याच्यातलं मला खरं सांगायचं तर आचरणात आपण किती आणू शकतो याचं स्वतः एक स्वपरीक्षण करण्याची भगवंताने आपल्याला बुद्धी आणि शक्ती देऊ थोडी म्हणते. आणि ही माझी सेवा, ही साधना समर्थ आणि रामचरणी अर्पित करते, तुम्हा सर्वांना समर्पित करते. मी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. काही चुकलं असेल तर ते सगळं माझं आहे. जय जय रघुवीर समर्थ.